नमस्कार मंडळी, तुमचं सर्वांचं एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आमच्या जे घर आमचं एक्सटेंड केलं आहे वरती राहतं घर, त्या घराचं टूर आज तुम्हाला दाखवण्यात येईल आमच्याकडून. तर सर्वात मी जिना चढून वर आलो आहे. ही आमची एंट्रन्स रूम आहे. तर हा आमचा एंट्रन्स. बरंचसं काम बाकी आहे अजून. एक स्ट्रक्चर उभं केलं आहे. तर आम्ही जो रूम बघता आता तो हॉल असं ठेवणार आहे. आमचा हा हॉल असणार आहे आणि बघू बरंच डेकोरेशन अजून बाकी आहे. प्लास्टर वगैरे सगळंच आहे. तर हा आमचा टॉयलेट बाथरूम आहे. हा एंट्रन्स आहे. बाथरूम आणि टॉयलेट आतमध्ये अटॅच आहे त्याला, बघू शकता तुम्ही. खिडक्या जरा ओपन मस्त मोठपूर ओपनमध्येच ठेवले कारण का ते काय म्हणतात त्याला व्हेंटिलेशनसाठी. तर हा आमचा किचन असणार आहे आणि ही बॅक साईड हा दरवाजा बघा. हा पूर्ण पाठचा परिसर आहे आमचा. आणि ही रूमची किचन, 2 किचन म्हणजे एक किचनचे 2 पार्टिशन केले आम्ही. हा बघा, हा तो पहिला पार्टिशन, हा दुसरा पार्टिशन बघा, बघू शकता. खिडक्या जरा मोठ्याच ठेवल्या आहेत. आता एअरचं व्हेंटिलेशन चांगलं होण्यासाठी, फ्रेश एअर ऑक्सिजन चांगला नीट भेटण्यासाठी मोठ्या खिडक्या ठेवण्यात आल्या आहेत. हा बघू शकता, हा आमचा बेडरूम आहे. आम्ही बेडरूम म्हणून वापर करणार आहोत. आणि हे कपाट आहे, तिथे काही शोपीस वगैरे ठेवायचं झालं सामान वगैरे तर इथे ठेवण्यात येणार आहे. ही आमची मिनी गॅलरी. हा आमचा घराचा फ्रंट इयर म्हणजे फ्रंट भाग. तुम्ही बघू शकता फ्रंटवरून हा रोडचा आमचा परिसर सगळा दिसतो. मस्त झाडं वगैरे, फ्रेश एअर आहे, पुढे परा आहे, नॅचरल एअर पूर्ण येईल असं. आणि आता तुम्हाला आमचा टेरेस दाखवतो. चला तर टेरेस पण आहे तुम्हाला. टेरेसचा जिना थोडासा कंजेस्टेड झाला आहे कारण जागा नसल्यामुळे असो, पण तरीसुद्धा टेरेस मात्र खूप मोठा झालेला आहे. अपेक्षापेक्षा मोठा झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि टेरेसवरचा जो नजारा आहे नॅचरल, अप्रतिम असं तुम्ही बघू शकता. पूर्ण निसर्गाच्या सानिध्यात असलेला आहे आमचा टेरेसचा, आमच्या घराचा टेरेस तुम्ही बघू शकता. हे 2 टाक्या आहेत आमच्याकडे, एक 500 एक 750 लिटरची. आणि ही एक तुळस लावली आहे मस्त. काहीतरी प्लॅन्टेशन करावं असं म्हणत होतं, तर सुरुवात आम्ही तुळशीने केलेली आहे. तर नवीन कोंब पण फुटले तुम्ही बघू शकता. कारण आमच्या खाली जे तुळस आहे ना, ती काय फारशी जगत नाही. तर काय प्लॅन केला आम्ही, तुळस वर येऊन लावू. तर बघू शकतो मी आजूबाजूचा एरिया बघा कसा पूर्ण मस्त असं हिरवगार झालेलं आहे पावसामुळे. मस्त फ्रेश एअर आहे. आणि आमच्या पुढे सुद्धा काय बॅरियर नाही, अशी बिल्डिंग नाही कुठली, म्हणून पूर्ण नजारा, पूर्ण सीन हिरवगार मस्त दिसतं. तर हा टेरेस तुम्हाला टूर दाखवला आहे पूर्ण. आता तुम्हाला पूर्ण परत एक्झिटपाशी नेतो. आय मीन टू से जिथून एंटर झालो तिथे तुम्हाला नेतो. असं मी टेरेसवरून खाली फर्स्ट फ्लोअरला आलो. आता फर्स्ट फ्लोअरवरून मी आता खाली जातो. बघू शकता बरंचसं काम बाकी आहे, पण वरच्यावर एक स्ट्रक्चर उभं केलं आहे. तर हा मी आता जिना उतरतो आहे खाली. आणि बघा, हा आमचा ग्राउंड लेवलचा म्हणजे अंगण एवढं. चला